नमस्कार, ध्रुव आय एस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण दारिद्र्य आणि बेरोजगारी या प्रकरणामधील दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास करणार आहोत. याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य आणि दारिद्र्याविषयीच्या अनेक संकल्पना समजावून घेतल्या. या भागामध्ये आपण काही समित्यांचा अभ्यास करणार आहोत की ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनामधून महत्त्वाच्या आहेत आणि या समित्यांवर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. या समित्या कशाबद्दलच्या आहेत याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या समित्यांनी भारतामध्ये दारिद्र्य किती आहे याविषयी आपले अंदाज व्यक्त केले, आपले अहवाल व्यक्त केले, भारतातील दारिद्र्याविषयी अभ्यास केला आणि ते अहवाल त्यांनी जाहीर केलेले होते. मग या वेगवेगळ्या समित्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. पहिली समिती आपण अभ्यासणार आहोत पी.डी. ओझा, जी 1960-61 मध्ये नेमलेली होती. पी.डी. ओझा समिती. पी.डी. ओझा समिती महत्वाची समिती. या समितीवरती प्रश्नही येऊन गेलेले आहेत. पी.डी. ओझा समिती आपण म्हटलं 1960-61 मध्ये नेमलेली समिती महत्वाची समिती आहे. या समितीबद्दलची आपल्याला वैशिष्ट्य समजावून घ्यायची आहेत. पी.डी. ओझा आपण उल्लेख केल्याप्रमाणे दारिद्र्य मोजायचे संपूर्ण देशामधला. मग एक निकष ठरवला की कमीत कमी एवढे कॅलरी त्या व्यक्तीला मिळाले पाहिजेत. सरासरी किती कॅलरी मिळाले पाहिजेत हे पी.डी. ओझा समितीनं सांगितलेलं होतं. आणि यांनी सांगितलं की जर आपल्याला दारिद्र्याचं प्रमाण मोजायचं आहे तर ते मोजण्यासाठी आपण 2250 कॅलरी प्रतिदिन हा निकष वापरूयात. म्हणजे या ठिकाणी पी.डी. ओझा समितीने दारिद्र्य मोजण्यासाठी कोणता निकष वापरला होता हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण म्हटलं सरासरी 2250 कॅलरी प्रतिदिन या निकषाचा वापर केला. काय म्हणतोय पहा, 2250 कॅलरी प्रतिदिन मिळाले पाहिजे, एवढं प्राप्त झालं पाहिजे. हा निकष लावला दारिद्र्य मोजण्यासाठी पी.डी. ओझा समितीनं लावलेला निकष. सरासरी किती कॅलरी प्रतिदिन प्राप्त झाले पाहिजेत? 2250 कॅलरी प्रतिदिन. आता या ठिकाणी हे जे पी.डी. ओझा आहेत मग यांनी याच्या बाबतीमध्ये हे एवढं मिळवण्यासाठी मासिक दरडोई खर्चाची पातळी किती असली पाहिजे हे सांगितलं. मग ग्रामीण भागासाठी किती असली पाहिजे आणि शहरी भागासाठी किती असली पाहिजे याविषयी सांगितलं. मग याच्यामध्ये आपल्या लक्षात घ्यावं लागेल की यांनी हे प्राप्त होण्यासाठी मासिक दरडोई खर्चाची पातळी किती सांगितली. मासिक दर महिन्याला प्रत्येकाच्या खर्चाची पातळी, दरडोई म्हणजे प्रत्येक जण, दरडोई खर्चाची पातळी, खर्चाची पातळी ही पातळी जी सांगितली ती ग्रामीण भागासाठी वेगळी होती, शहरी भागासाठी वेगळी होती. लक्षात आलं. आपण सुरुवातीला म्हटलं की यांनी एक निकष वापरला दारिद्र्य मोजण्यासाठी. एखाद्या व्यक्तीला प्रतिदिन सरासरी 2250 कॅलरी मिळाली पाहिजेत. मग 2250 कॅलरी मिळण्यासाठी जे त्याला अन्नधान्य विकत घ्यावं लागणार होतं त्यासाठी त्याला दरडोई मासिक किती खर्च करावा लागेल, मासिक दरडोई खर्चाची त्याची पातळी किती असली पाहिजे. ही पातळी जी सांगितली ती ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी सांगण्यात आली. आपण पाहूयात ग्रामीण आणि शहरी भाग यांच्यासाठी असणारी पातळी काय होती. ग्रामीण आपण म्हटल्याप्रमाणे ग्रामीण आणि शहरी किती पैसे खर्च करावे लागतील तेव्हा त्यांना सरासरी 2250 कॅलरी प्रतिदिन प्राप्त होईल. ग्रामीण भाग, शहरी भाग. शहरी भाग, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये मासिक दरडोई खर्चाची पातळी किती सांगितली? 8 ते 11 रुपये. ग्रामीण भागामध्ये 8 ते 11 रुपये, 8 ते 11 रुपये. आणि शहरी भागामध्ये जर तुम्ही विचार केला तर शहरी भागामध्ये सांगितली 15 ते 18 रुपये. 18 रुपये, 15 ते 18 रुपये. लक्षात आलं.
सरासरी 2250 कॅलरी प्रतिदिन मिळाले पाहिजेत. ते मिळण्यासाठी त्याचे मासिक दरडोई खर्चाची पातळी किती असली पाहिजे, म्हणजे महिन्याला प्रत्येकजण किती खर्च करू शकणार आहे याच्यासाठी ग्रामीण भागामध्ये ही पातळी 8 ते 11 रुपये आणि शहरी भागामध्ये 15 ते 18 रुपये एवढी सांगण्यात आली. आता ही पातळी सांगितली. थोडक्यात एवढं जर एखादी व्यक्ती कमावू शकत असेल तर ती दारिद्र्य रेषेच्या वर, एवढं जर एखादी व्यक्ती कमावू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या खाली. आपण उल्लेख केला होता, ही व्यक्ती आहे, या ठिकाणी तुम्ही उल्लेख करताय. तर ही व्यक्ती एवढं कमावू शकत असेल तर APL म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वर, आणि एवढं कमावू शकत नसेल तर BPL म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली. अशा प्रकारे मग या निकषाचा वापर करून या PD ओझा समितीला किती दारिद्र्य आढळून आलं, ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं आणि शहरी भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं, या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. PD ओझा समितीला जे दारिद्र्य आढळून आलं 8 ते 11 रुपयावरती आधारित, ते ग्रामीण भागामध्ये 51.6% दारिद्र्य आढळून आलं. 51.6% दारिद्र्य ग्रामीण भागामध्ये आढळून आलं. शहरी भागाचा जर विचार केला तर शहरी भागामध्ये 7.4% 7.4% दारिद्र्य आढळून आलं. आणि एकूण दारिद्र्य किती आढळून आलं, शहरी आणि ग्रामीण भागामध्ये मिळून एकूण दारिद्र्य PD ओझा समितीला किती आढळून आलं याचा जर तुम्ही विचार केला तर एकूण दारिद्र्य या समितीला आढळून आलेलं होतं 44%. एकूण दारिद्र्य 44% आढळून आलेलं होतं. 44% एकूण दारिद्र्य म्हणूयात आपण याला, एकूण दारिद्र्य. आता या ठिकाणी आपल्याला थोडीशी चर्चा करावी लागेल. एकूण दारिद्र्य याशिवाय ओझा समितीने सांगितलं की 1960-61 मध्ये किती लोक दारिद्र्य रेषेखाली होती. ओझा समिती म्हणते 1960-61 मध्ये जवळजवळ 19 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. 19 कोटी दारिद्र्य रेषेखाली, दारिद्र्य रेषेखाली जवळजवळ 19 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत असं PD ओझा समितीने 1960-61 मध्ये सांगितलेलं होतं. आणि सर्वात जास्त साहजिकच आहे ग्रामीण भागामध्ये असणार आहेत आणि त्याच्यानंतर शहरी भागामध्ये असणार आहे. अशा प्रकारे PD ओझा समिती लक्षात ठेवायची आहे. काय काय लक्षात ठेवायचं आहे पहा. कधी नेमण्यात आली होती, 1960-61 मध्ये PD ओझा समिती नेमण्यात आलेली होती. या निकष काय लावला, सरासरी 2250 कॅलरी प्रतिदिन प्राप्त झाले पाहिजेत. हे प्राप्त करण्यासाठी मासिक दरडोई खर्चाची पातळी किती असली पाहिजे हे सांगितलं. मग ती पातळी ग्रामीण भागासाठी 8 ते 11 रुपये, शहरी भागासाठी 15 ते 18 रुपये. आणि या पातळीचा विचार करून PD ओझा समितीला ग्रामीण भागामध्ये जे दारिद्र्य आढळून आलं ते 51.6% आणि शहरी भागामध्ये जे दारिद्र्य आढळून आलं 7.4%. आणि ओझा समितीला एकूण दारिद्र्य जे आढळून आलं ते 44%. आणि या 60-61 मध्ये 19 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते असं ओझा समितीने सांगितलेलं होतं. लक्षात येतं. अशा प्रकारे ही मासिक दरडोई खर्चाची पातळी, एवढं मिळवण्यासाठी महिन्याला एखाद्या व्यक्तीला एवढा खर्च करता आला पाहिजे. एवढा खर्च जर नाही केला तर तो दारिद्र्य रेषेखाली पहा. BPL 51.6% लोक. आणि शहरी भागामध्ये एवढ्या लोकांना 7.4% लोकांना एवढा खर्च नाही करता आला, 15 ते 18 रुपये, म्हणून ते दारिद्र्य रेषेखाली. लक्षात येतं. आणि याच कालावधीमध्ये जर आपण विचार केला 60-61चा कालावधी, ग्रामीण आणि शहरी भागासाठी नियोजन आयोगानं सुद्धा काय केलेलं होतं, मासिक दरडोई खर्चाची पातळी ठरवली होती याच कालावधीमध्ये नियोजन आयोगानं. तर त्यांनी मात्र 20 रुपये ठरवलेली होती. मासिक दरडोई खर्चाची पातळी 20 रुपये ठरवलेली होती. लक्षात आलं. ओझा समिती अशा प्रकारे ओझा समिती आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. निकष काय वापरला, मासिक दरडोई खर्चाची पातळी ग्रामीण भागासाठी काय होती, शहरी भागासाठी काय होती. ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं, शहरी भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं. आणि एकूण दारिद्र्य किती आढळून आलं, 44%. आणि 19 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते
हे पण लक्षामध्ये ठेवा. आणि याच वेळी आपण म्हटलं नियोजन आयोगानं सुद्धा ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांसाठी मासिक दरडोई खर्चाची पातळी वापरलेली होती, ठरवलेली होती. ती ठरवलेली होती नियोजन आयोगानं 20 रुपये. याच कालावधीमध्ये 20 रुपये ठरवलेली होती नियोजन आयोगानं. अशा प्रकारे पी डी ओझा समिती आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय प्रश्न विचारला जाईल? आपल्याला विचारला जाईल की पी डी ओझा समितीनं दारिद्र्याचं मापन करताना कोणते निकष विचारात घेतले होते? कोणते निकष विचारात घेतले होते? प्रति व्यक्ती, या ठिकाणी पहा, प्रति व्यक्ती काय, प्रति महिना उपभोग खर्च किती आहे? या ठिकाणी पहा, सरासरी 2250 कॅलरी. आपण म्हणूयात प्रति व्यक्ती. कोणता निकष वापरला? एवढं मिळालं पाहिजे प्रति व्यक्ती, प्रति महिना. कधी मिळवायचं आहे? प्रति महिना. आणि उपभोग खर्च किती असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर विचारलं की पी डी ओझा समितीनं दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी कोणता निकष वापरलेला होता, लक्षात आलं? सरासरी 2250 कॅलरी प्रतिदिन प्रति व्यक्ती, मासिक दरडोई खर्चाची उत्पन्नाची पातळी म्हणजे प्रति महिना, आणि हा उपभोग खर्च किती असला पाहिजे. तर या निकषाचा वापर ओझा समितीनं केलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यानंतर आपण दुसरी समिती पाहूयात. दुसऱ्या समितीचं नाव, दुसऱ्या समितीचं नाव आहे व्ही.एम. दांडेकर आणि निळकंठ रथ समिती. व्ही.एम. दांडेकर व निळकंठ रथ समिती, रथ समिती या नावाने प्रसिद्ध आहे ही समिती. व्ही.एम. दांडेकर आणि निळकंठ रथ समिती या नावाने याला ओळखलं जातं. कधी नेमण्यात आलेली होती त्याचा विचार करा. 60-61 मध्ये, 1960-61. निकष काय वापरला होता या समितीनं? या समितीने सुद्धा सरासरी 2250 कॅलरी प्रतिदिन हा निकष वापरला होता. निकष कोणता वापरला होता? 2250 कॅलरी प्रतिदिन. एवढं मिळालं पाहिजे. 2250 कॅलरी प्रतिदिन एवढं मिळालं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ पहा, तीन चपात्यामधून तुम्हाला जर 2250 कॅलरी प्रतिदिन मिळत असेल तर तेवढ्या चपात्या विकत घेण्या इतपत पैसे तुमच्याकडे पाहिजेत. कॅलरीज तेवढ्या मिळाल्या पाहिजेत अन्नामधून, आणि तेवढं अन्न विकत घेण्यासाठीचे पैसे तुम्हाला पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं? 2250 कॅलरी प्रतिदिन. यांनी सुद्धा हा निकष ठेवलेला आपल्याला दिसून येतोय. आता पहा, आपल्याला परत विचार करावा लागेल, यांनी शहरी भागातली गरिबी मोजली का ग्रामीण भागामधली गरिबी मोजली का दोन्ही मधली गरिबी मोजली? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, यांनी ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागामधील गरिबी मोजलेली होती. आपण या ठिकाणी घेऊयात. यांनी दारिद्र्य जे मोजलं ते ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांमधलं दारिद्र्य मोजलं. ग्रामीण आणि शहरी. आता याच्यामध्ये काही समित्या अशा आहेत की ज्यांनी फक्त ग्रामीण दारिद्र्य मोजलंय. मग कोणकोणत्या समितीने ग्रामीण दारिद्र्य मोजलंय ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागतं. या ठिकाणी मी म्हणतो ही पूर्वीची ओझा समिती किंवा ही दांडेकर निळकंठ रथ समिती यांनी ग्रामीण दारिद्र्य पण मोजलंय आणि शहरी दारिद्र्य पण मोजलंय. आता पहा, ग्रामीण भागासाठी त्यांनी खर्चाची पातळी किती ठेवली? मासिक दरडोई खर्चाची पातळी ही जी आहे ती मासिक दरडोई खर्चाची पातळी म्हणजे महिन्याला एवढा खर्च त्यांना करता आला पाहिजे. मासिक दरडोई खर्चाची पातळी ग्रामीण भागासाठी किती, शहरी भागासाठी किती? 2250 कॅलरी प्रतिदिन त्यांना प्राप्त करायचे. तर या ठिकाणी निळकंठ रथ समिती आणि व्ही.एम. दांडेकर समितीने सांगितलं की ग्रामीण भागासाठी 15 रुपये ही पातळी असेल. 15 रुपये ग्रामीण भागासाठी 15 रुपये ही पातळी असणार आहे. शहरी भागाचा विचार करा. शहरी भागासाठी सांगितली 22.50
रुपये एवढी पातळी असली पाहिजे, मासिक दरडोई खर्चाची पातळी. एवढा खर्च करता आला पाहिजे एखाद्या व्यक्तीला. जर एखाद्या व्यक्तीला एवढा खर्च करता आला तर ती दारिद्र्य रेषेच्या वर. एखाद्या व्यक्तीला किमान एवढा सुद्धा खर्च करता येत नसेल तर ती दारिद्र्य रेषेखाली असेल. अशा प्रकारे ग्रामीण आणि शहरी भागाचा विचार केला. आता या ठिकाणी आपल्याला विचार काय करायचा आहे की ही पातळी आखली दांडेकरांनी रथ समितीनं. मासिक दरडोई खर्चाची पातळी ग्रामीण भागात 15 रुपये, शहरी भागात 22.50 रुपये. मग यांना ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं आणि शहरी भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं याचा आपल्याला विचार करावा लागतो. ग्रामीण भागामध्ये जे दारिद्र्य आढळून आलं ते होतं 40%. ग्रामीण भागामध्ये आढळून आलेलं दारिद्र्य. शहरी भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं? 50% दारिद्र्य आढळून आलं शहरी भागामध्ये. या ठिकाणी हे लक्षामध्ये ठेवायचं. ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं, शहरी भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं. 15 रुपये पातळी होती मासिक दरडोई खर्चाची ग्रामीण भागामध्ये. 40% दारिद्र्य आढळून आलं. शहरी भागामध्ये मासिक दरडोई खर्चाची पातळी 22.50 रुपये होती. त्या शहरी भागामध्ये आढळून आलेलं दारिद्र्य 50% होतं. आता आपल्याला विचार करायचा आहे ग्रामीण आणि शहरी एकूण दारिद्र्य किती आढळून आलं. दांडेकर निळकंठ रथ समितीला जे एकूण दारिद्र्य आढळून आलं ते होतं 41%. या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं एकूण दारिद्र्य किती आढळून आलं. एकूण दारिद्र्य 41%. ही आकडेवारी महत्वाची ठरते. ही आकडेवारी आपल्याला विचारतात एकूण दारिद्र्य किती आढळून आलं. अशा प्रकारे लक्षामध्ये ठेवायचं की मासिक दरडोई खर्चाची पातळी किती ठरवली ग्रामीण भागासाठी, शहरी भागासाठी. आणि ही ठरवल्यानंतर ग्रामीण भागात किती दारिद्र्य आढळून आलं, शहरी भागात किती दारिद्र्य आढळून आलं आणि एकूण दारिद्र्य किती आढळून आलेलं होतं. आता या ठिकाणी आपल्याला 60, 61 ते 68, 69 या कालावधीचा विचार करावा लागतो. याच्यामध्ये चलनवाढ विचारात घेण्यात आलेली होती आणि वार्षिक दरडोई खर्च सांगण्यात आलेला होता ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये. आपण विचार करूयात. दांडेकर निळकंठ रथ समिती काय केलं 1960, 61 ते 68, 69 आपल्याला विचार करावा लागतो. 1960, 61 ते 1968, 69 या कालावधीमध्ये चलनवाढ, मधल्या काळामध्ये जी चलनवाढ घडून आली, महागाई घडून आली असं आपल्याला म्हणता येईल. तर ती विचारामध्ये घेतली तर वार्षिक दरडोई खर्च काढलेला होता. चलनवाढ विचारात घेऊन वार्षिक दरडोई खर्च काढण्यात आला. ग्रामीण भागासाठी दरडोई खर्च काढण्यात आलेला होता. हा खर्च कसा काढण्यात आला? ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी. ग्रामीण आणि शहरी, ग्रामीण व शहरी या भागांसाठी हा खर्च काढण्यात आला. पहा 60, 61, 68, 69 मधल्या कालावधीमध्ये महागाई वाढते का? आज जेवढी आपण ज्या किमती आहेत त्या किमती 7-8 वर्षांनी विचार करा, तेवढ्याच राहतील का? नाही, महागाई वाढेल का? मग तसाच या ठिकाणी विचार केला आहे. 1960, 61 ते 68, 69 मधली चलनवाढ महागाई ही विचारात घेतली आणि वार्षिक दरडोई खर्च ग्रामीण भागात किती आणि शहरी भागात किती हे सांगण्यात आलेलं होतं. लक्षात येत आहे? ग्रामीण भागामध्ये 324 रुपये, ग्रामीण भागामध्ये 324 रुपये आणि शहरी भागाचा जर विचार केला तर 468 रुपये सांगण्यात आलेले होते. 468 रुपये शहरी भागासाठी, 468 रुपये. कधी? 60, 61 ते 68, 69 या कालावधीमध्ये चलनवाढ विचारामध्ये घेऊन वार्षिक दरडोई खर्च काढण्यात आला ग्रामीण भागासाठी, शहरी भागासाठी. ग्रामीण भागामध्ये 324 रुपये हा वार्षिक दरडोई खर्च आहे आणि शहरी भागासाठी 468 रुपये हा वार्षिक दरडोई खर्च आहे. अशा प्रकारे
मग 60-61 मध्ये जेवढं दारिद्र्य होतं तेवढंच दारिद्र्याचं प्रमाण या दांडेकर रथ समितीला 1968-69 मध्ये आढळून आलं. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पहा मी काय म्हणतो, 1960-61 मध्ये जेवढं दारिद्र्य होतं तेवढंच दारिद्र्य 1968-69 मध्ये या दांडेकर रथ समितीला आढळून आलं. तेवढेच दारिद्र्य, हे विचारतील, तेवढेच दारिद्र्य, तेवढेच दारिद्र्य. कारण मधली महागाई लक्षात घेतली, चलनवाढ विचारामध्ये घेतली आणि वार्षिक दरडोई खर्च काढला तर 60-61 ते 68-69 मध्ये या कालावधीमध्ये तेवढंच दारिद्र्य आढळून आलं. 60-61 ला जेवढं होतं तेवढंच दारिद्र्य 1968-69 मध्ये दांडेकर रथ समितीला आढळून आलेलं होतं. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं. त्या पुस्तकाचं नाव पण आपल्याला विचारतात. त्या पुस्तकाचं नाव आहे पॉवर्टी इन इंडिया. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पुस्तकाचं नाव पॉवर्टी इन इंडिया. या पुस्तकाचं नाव पॉवर्टी इन इंडिया हे आहे. लक्षात आलं? हे सगळे मुद्दे लक्षामध्ये घ्यायचे. आता थोडक्यात रिव्हिजन करूयात दांडेकर रथ समितीची. सोपी आहे. दांडेकर रथ समिती, VM दांडेकर आणि निळकंठ रथ समिती कधी? पहा 60-61 मध्ये काय निकष? 2250 कॅलरी प्रतिदिन मिळालं पाहिजे व्यक्तीला. त्यासाठी ग्रामीण भागामध्ये प्रति महिना त्या व्यक्तीला किती कमावता आलं पाहिजे? 15 रुपये कमावता आले पाहिजे. शहरी भागामध्ये एवढं मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला किती कमावता आलं पाहिजे? 22.50 रुपये कमावता आले पाहिजे. आणि याचा विचार करून दांडेकर रथ समितीला ग्रामीण भागामध्ये जे दारिद्र्य आढळून आलं ते 40% आणि शहरी भागामध्ये जे दारिद्र्य आढळून आलं 50%. दांडेकर रथ समितीला एकूण दारिद्र्य आढळून आलं 41% आणि आपण उल्लेख केल्याप्रमाणे पुढे 60-61 ते 68-69 या कालावधीचा विचार केला. मधली चलनवाढ महागाई विचारामध्ये घेतली आणि वार्षिक दरडोई खर्च काढला. ग्रामीण भागामध्ये 324 रुपये, शहरी भागामध्ये 468 रुपये आणि त्याच्यामध्ये त्यांनी निष्कर्ष काढला 1960-61 मध्ये जेवढं दारिद्र्य होतं तेवढंच दारिद्र्य 1968-69 मध्ये सुद्धा होतं. लक्षात आलं? हा निष्कर्ष काढला आणि लिहिलेलं पुस्तक पॉवर्टी इन इंडिया. लक्षात आलं? अशा प्रकारे मग आता आपल्याला विचारतील की दारिद्र्याशी संबंधित असणाऱ्या समित्या कोणकोणत्या होत्या, ते पण प्रश्न विचारतात. आता तुम्हाला असं विचारलं, दांडेकर आणि रथ समितीने प्रश्न काय विचारलाय? पहा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, याच्यावरती तुम्ही ओळखायचं आहे. कसा विचारतील असा अंदाज येईल तुम्हाला. दांडेकर आणि रथ समितीने 1960-61 मध्ये ग्रामीण भागात किती लोक आणि शहरी भागात किती लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत असा अंदाज मांडला होता. प्रश्न कसा विचारतात? लक्षात आलं? दांडेकर आणि रथ समितीने ग्रामीण भागात किती लोक, शहरी भागात किती लोक दारिद्र्य रेषेखाली होते असा अंदाज काढलेला होता. दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत असा अंदाज काढला होता. तर ग्रामीण भागात 40%, शहरी भागात 50%. याचप्रमाणे हे पण विचारते, मासिक दरडोई खर्चाची पातळी किती ठरवली होती? ग्रामीण भागासाठी किती ठरवली होती, शहरी भागासाठी किती ठरवली होती? अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. लक्षात आलं? अशा प्रकारे ही दुसरी समिती तुम्हाला समजली असेल. आता आपण तिसऱ्या समितीचा विचार करूया. तिसऱ्या समितीचं नाव आहे BS मिन्हास समिती. BS मिन्हास समिती. BS मिन्हास समिती या समितीची वैशिष्ट्ये आपण पाहू. BS मिन्हास समिती
बी.एस. मिन्हास यांचं नाव होतं बगीचा सिंग मिन्हास. यांना जे म्हटलं जातं ते बगीचा सिंग मिन्हास या नावाने ओळखलं जात होतं. यांचं एक वैशिष्ट्य होतं, कारण आपल्याला ते परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की हे प्लॅनिंग कमिशनचे सदस्य होते. आपल्याला लक्षात ठेवायचं, नियोजन आयोगाचे सदस्य होते. विधानामध्ये आपल्याला विचारतात नियोजन आयोगाचे सदस्य, हे यांचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. हे नियोजन आयोगाचे सदस्य होते बी.एस. मिन्हास, बगीचा सिंग मिन्हास. आता मिन्हास समितीचं वैशिष्ट्य काय? दारिद्र्याचं प्रमाण यांना सुद्धा मोजायला लावलं आणि यांनी काय केलं, दारिद्र्याचं प्रमाण मोजण्यासाठी एक निकष वापरला. आता निकष काय वापरला? वार्षिक दरडोई खर्चाची पातळी किती असली पाहिजे. निकष काय होता पहा, वार्षिक दरडोई खर्चाची पातळी हा निकष वापरला. याच्या अगोदर आपण मासिक म्हणत होतो, हे म्हणतात वार्षिक दरडोई खर्चाची पातळी किती असली पाहिजे, हा निकष होता यांचा. दारिद्र्याचं प्रमाण मोजण्यासाठी या मिन्हास समितीनं कोणता निकष वापरला असं जर आपल्याला विचारलं तर वार्षिक दरडोई खर्चाची पातळी हा निकष वापरलेला होता. आता या ठिकाणी याच्या अगोदरच्या ज्या समित्या आपण पाहिल्या, ओझा समिती पाहिली, दांडेकर रथ समिती पाहिली, ग्रामीण आणि शहरी दोन्ही दारिद्र्य मोजत होत्या. पण ही जी समिती बी.एस. मिन्हास समिती, ही समिती अशी आहे की या समितीनं फक्त ग्रामीण दारिद्र्य मोजलं. लक्षात आलं? या समितीचं वैशिष्ट्य काय आहे? या समितीनं फक्त ग्रामीण दारिद्र्य मोजलं. ग्रामीण दारिद्र्य. मग या ठिकाणी तुम्हाला नोटबुकमध्ये फक्त ग्रामीण दारिद्र्य मोजणाऱ्या आणि शहरी आणि ग्रामीण दोन्ही मोजणाऱ्या यांची तुलना करावी लागते. लक्षात आलं? नियोजन आयोगाचे सदस्य होते, दारिद्र्य मोजायचं होतं. दारिद्र्य मोजण्यासाठी त्यांनी एक निकष ठरवला. जो निकष ठरवला तो होता वार्षिक दरडोई खर्चाची पातळी. यांनी कोणत्या प्रकारचं दारिद्र्य मोजलं तर फक्त ग्रामीण दारिद्र्य यांनी मोजलं. यांनी एक पुस्तक पण लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे प्लॅनिंग अँड द पुअर. प्लॅनिंग अँड द पुअर हे पुस्तक लिहिलं आहे बी.एस. मिन्हास यांनी. खूप महत्वाचं. पुस्तकाबद्दल प्रश्न विचारतात, येऊन गेलेत प्रश्न. मग कोणी कोणतं पुस्तक लिहिलं आहे हे आपल्याला तोंडपाठ असलं पाहिजे. लक्षात येतं? प्लॅनिंग अँड द पुअर हे पुस्तक लिहिलं. ग्रामीण दारिद्र्य मोजलं यांनी. आता या ठिकाणी यांनी काही महत्त्वाचे निष्कर्ष सुद्धा मांडले. त्यांनी सांगितलं या पुस्तकामध्ये, हे जे पुस्तक लिहिलंय प्लॅनिंग अँड द पुअर, या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं की जर आपल्याला दारिद्र्य दूर करायचं असेल तर नियोजन करावं लागेल. ते नियोजन कसं असेल याच्याविषयीची माहिती यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेली होती. म्हणजे दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. प्लॅनिंग कसं असलं पाहिजे हे या बी.एस. मिन्हास यांनी कोणत्या पुस्तकामध्ये मांडणी केली होती? तर प्लॅनिंग अँड द पुअर या पुस्तकामध्ये मांडणी केलेली होती. आणि मग दारिद्र्याविषयीचे जे आकडे आहेत ते आकडे सुद्धा या पुस्तकामध्ये त्यांनी प्रकाशित केलेले होते. आणि फक्त ग्रामीण दारिद्र्याचे आकडे होते हे लक्षामध्ये ठेवायचं. यांनी एक निष्कर्ष काढला, सांगितलं आपल्या कृषीबद्दल यांनी सांगितलं, सखोल अभ्यास केला, सांगितलं की आपल्या समाजामध्ये अशी काही परिस्थिती आहे की त्या परिस्थितीमुळे ग्रामीण दारिद्र्यामध्ये वाढ पण होते आणि ग्रामीण दारिद्र्यामध्ये घट पण होते. मग आता विचार करा, ग्रामीण परिस्थितीशी संबंधित अशी कोणती परिस्थिती आहे? ॲग्रिकल्चर, कृषी. आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आपण त्याला म्हणतो. आणि मग त्यांनी सांगितलं ज्यावेळी चांगला कृषी हंगाम जातो भारताला, पुरेसा पाऊस होतो, सगळं व्यवस्थित पार पडतं, त्यावेळी दारिद्र्यामध्ये घट होते. आणि जर आपल्याला कृषी हंगाम चांगला गेला नाही, पाऊस व्यवस्थित पडला नाही, उत्पादन नीट झालं नाही, तर त्यावेळी मात्र दारिद्र्यामध्ये वाढ होते. हा निष्कर्ष मांडला बी.एस. मिन्हास. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कृषी हंगामाविषयीचा निष्कर्ष.
दारिद्र्याचा संबंध कृषी हंगामाशी जोडणारी समिती, कृषीशी जोडणारी समिती कोणती? कृषी हंगाम. यशाशी निष्कर्ष मांडला. चांगलं कृषी हंगाम असेल तर दारिद्र्यात घट होत आहे, आणि कृषी हंगाम जर व्यवस्थित गेलेला नसेल, खराब कृषी हंगाम असेल तर दारिद्र्यामध्ये वाढ होते, असं यांनी सांगितलेलं होतं. आणि BS मिन्नास यांचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, यांना ग्रामीण भागातलं दारिद्र्य कमी झालेलं आढळून आलेलं होतं. ग्रामीण भागामधलं दारिद्र्य कमी झालेलं आढळून आलं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? नियोजन आयोगाचे सदस्य होतं. निकष वापरला दारिद्र्य मोजण्यासाठी. वार्षिक दरडोई खर्चाची पातळी. कोणतं दारिद्र्य मोजलं? फक्त ग्रामीण दारिद्र्य मोजलं. एक पुस्तक लिहिलं, प्लॅनिंग अँड द पुअर. या पुस्तकामध्ये सांगितलं की आपल्याला दारिद्र्य दूर करायचं असेल तर नियोजन करावं लागेल. ते नियोजन कसं असलं पाहिजे या पुस्तकामध्ये मांडणी केली. दारिद्र्याचे आकडे सुद्धा त्यांनी याच पुस्तकामध्ये जाहीर केले. एक निष्कर्ष मांडला. सांगितलं जर कृषी हंगाम चांगला असेल तर काय होईल? दारिद्र्यामध्ये घट होते, दारिद्र्य कमी होतं. खराब कृषी हंगाम असेल तर दारिद्र्यामध्ये वाढ होते. अशा प्रकारचा कृषी हंगामाविषयीचा सिद्धांत, संकल्पना BS मिन्नास यांनी मांडलेली होती दारिद्र्याच्या बाबतीत, किंवा दारिद्र्य आणि कृषी यांना एकत्र जोडणारी समिती, यांच्याविषयी निष्कर्ष काढणारी समिती, BS मिन्नास समिती. अशा प्रकारे 60-61 मध्ये नेमलेली समिती, 1960-61 मध्ये नेमलेली समिती. अशा प्रकारे दरडोई खर्च हा निकष वापरला. कोणता निकष वापरला यांनी? दरडोई खर्च. कोणता निकष वापरला? लक्षात ठेवायचं. दरडोई खर्च हा निकष वापरला. आपल्याला परीक्षेमध्ये ऑप्शनमध्ये विचारतील कोणता निकष वापरला? दरडोई खर्चाचा निकष वापरला. ग्रामीण भागामध्ये ठरवून देण्यात आलेली मासिक आणि वार्षिक दरडोई खर्चाची पातळी, आपण वार्षिक दरडोई खर्चाची पातळी असं म्हणतोय. आता या ठिकाणी मासिक किती खर्च आला पाहिजे आणि वार्षिक, ह्यांनी जी वार्षिक दरडोई खर्चाची पातळी आपण म्हणतोय ती किती ठरवली होती? 240 रुपये. 240 रुपये एवढी वार्षिक दरडोई खर्चाची पातळी. 240 रुपये म्हणजे महिन्याला 20 रुपये, बरोबर आहे. 20 महिन्याला केले तर 12 महिन्यामध्ये 240 होतात. म्हणजे वार्षिक दरडोई खर्चाची पातळी किती सांगितली? 240 रुपये. एवढं कमावता आलं पाहिजे वर्षामध्ये. एवढं कमावता आलं तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर, एवढं नाही कमावता आलं तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली. लक्षात येतं? तर हे वार्षिक दरडोई खर्चाची पातळी 240 रुपये. आता महत्वाचा मुद्दा, BS मिन्नास यांना ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं? किती दारिद्र्य आढळून आलं? 59.4%. यांना जे दारिद्र्य आढळून आलं ते होतं 59.4%. एवढं दारिद्र्य आढळून आलं. महत्वाचं आहे, BS मिन्नास यांना ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं असं आपल्याला विचारतील तर ग्रामीण भागामध्ये 59.4% दारिद्र्य आढळून आलं. लक्षात आलं? आपण यांना काय म्हटलं? हे दारिद्र्य कमी झालेलं आढळून आलं. यांना कसं कमी झालं पहा. 60-61 मध्ये दारिद्र्य किती होतं? 59.4% दारिद्र्य होतं. 63-64 मध्ये दारिद्र्य, आपण तुलना करूयात. यांना कसं दारिद्र्य कमी आढळून आलं त्याच्याविषयी आपण चर्चा करूयात. हे पहा, 3 वर्षांचा आपल्याला विचार करावा लागेल. यांना कसं दारिद्र्य कमी आढळून आलं. सुरुवातीला 1960-61 चा आपल्याला विचार करावा लागतो. त्यानंतर 63-64, 1963-64, 1969-70 याचा विचार करावा लागतो. 60-61 मध्ये किती दारिद्र्य होतं असं आपण म्हटलं होतं? 59.4%. एवढं दारिद्र्य होतं. 1963-64 मध्ये किती दारिद्र्य झालं? 57.8%. ग्रामीण भागाविषयी आपण बोलतो. आणि 1969-70 मध्ये
50.6% दारिद्र्य. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की BS मिन्हास ही जी समिती होती यांना ग्रामीण दारिद्र्य कमी झालेलं आढळून आलं. कमी झालेले आढळून आले. ग्रामीण दारिद्र्य कमी झालेले आढळून आले. लक्षात आलं? तर ही आहे BS मिन्हास समिती. थोडीशी रिव्हिजन करूयात का? BS मिन्हास महत्वाची समिती आहे. या ठिकाणी आपण म्हटलं बगीचा सिंग मिन्हास 60-61 ला नेमलेली समिती. महत्वाचं वैशिष्ट्य नियोजन आयोगाचे सदस्य होते. निकष वापरला वार्षिक दरडोई खर्चाची पातळी किती 240 रुपये ठरवली. कोणत्या प्रकारचं दारिद्र्य मोजलं? ग्रामीण दारिद्र्य मोजलं. त्यांनी ग्रामीण दारिद्र्य मोजलं. पुस्तक कोणतं लिहिलं? प्लॅनिंग अँड द पुअर. या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्याला दारिद्र्य जर दूर करायचं असेल तर नियोजन करावं लागेल आणि दारिद्र्याची आकडेवारी सुद्धा त्यांनी या पुस्तकामध्ये प्रसिद्ध केली होती. हे दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलेलं होतं याच्यामध्ये आपण उल्लेख केल्याप्रमाणे या पुस्तकामध्ये. आणि एक सिद्धांत कृषी हंगामाचा विचार करा. काय सांगितलं कृषी हंगामाविषयी BS मिन्हास यांनी? चांगला कृषी हंगाम असेल तर दारिद्र्य कमी होईल. खराब कृषी हंगाम असेल तर दारिद्र्यामध्ये वाढ होईल. अशा प्रकारचा निष्कर्ष त्यांनी मांडला. आणि आपण यांना म्हटलं की BS मिन्हास समितीला दारिद्र्य कमी झालेलं आढळून आलं. कोणाला वाढलेलं आढळून येतं, कुणाला कमी झालेलं आढळून येतं. यांना कमी झालेलं आढळून आलं होतं. लक्षात येतं? BS मिन्हास समिती म्हटलं की दारिद्र्य कमी झालेलं आढळून येतं. हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि हे एक लक्षात ठेवा, वार्षिक दरडोई खर्चाची पातळी 240 म्हणजे मासिक 20 रुपये असतं. आता दारिद्र्य कमी झालेलं कसं आढळून आलं त्याचा आपण विचार करूयात. तेही आपण पाहिलं. 3 वर्षांचा आपण विचार केला. 60, 61, 63, 64, 69, 70. 60-61 किती दारिद्र्य होतं? या ठिकाणी जर आपण विचार केला तर 59.4%, 63-64 मध्ये 57.8% आणि 69-70 मध्ये 50.6%. अशा प्रकारे दारिद्र्य कमी झालेलं यांना आढळून आलेलं होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपल्याला प्रश्न काय विचारतील? प्रश्न विचारतील प्लॅनिंग अँड द पुअर हे पुस्तक कोणी लिहिलेलं होतं? BS मिन्हास यांनी लिहिलेलं होतं. हे आपल्याला सहजपणे सांगता येईल. तशा प्रकारे BS मिन्हास समिती आपल्या लक्षात ठेवायचं. विधानांमध्ये विचारतील नियोजन आयोगाचे सदस्य आणि होते का आणि वार्षिक दरडोई खर्चाची पातळी किती. यांना ग्रामीण दारिद्र्य कमी झालेलं आढळून आलं होतं का वाढलेलं आढळून आलं होतं याच्याविषयी सुद्धा विधान विचारलं जाईल. त्यांना दारिद्र्य कसं कमी झालेलं आढळून आलं ते पण मी तुम्हाला सांगितलं की 3 वर्षामध्ये हे कमी झालेलं आढळून आलं. अशा प्रकारे BS मिन्हास समिती होती. यानंतरची महत्त्वाची समिती आहे PK बर्धन समिती. आणि आजच्या आपल्या लेक्चरमधली ही शेवटची समिती आपण अभ्यासतात. कारण 3 ते 4 समिती आपल्याला रोज करायच्यात. त्याच्यामध्ये समित्या भरपूर आहेत. त्या समित्यांवरती प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे प्रत्येक समिती व्यवस्थित समजावून घ्यायची आपण. त्याच्यामध्ये तेंडुलकर समिती महत्त्वाची ठरणार आहे. पुढे लकडावाल्या समिती आहे. मॉन्टेक-सिंग अहलुवालिया समिती महत्त्वाची ठरेल. तर या समित्या आपल्याला टप्प्याटप्प्याने घ्याव्या लागतील कारण त्या आपल्याला समजतील. एकदम जर आपण सगळ्या समित्या घेतल्या तर कदाचित मग ते आपल्या लक्षामध्ये येणार नाहीत. मग तुम्ही काय करायचं की या ज्या समित्या आहेत त्या नोटबुकमध्ये व्यवस्थित उतरवून काढायच्यात. आपण ज्याच्यावर चर्चा केली तेवढे मुद्दे व्यवस्थित केले आणि प्रश्न तुम्ही सोडवायला गेला तर ते प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे. आणि हा विषय संपला की आपण 2 ते 3 हजार प्रश्न पण सोडवणार आहोत. टॉपिक वाईज सगळे प्रश्न सोडवणार आहोत. अशा प्रकारे आपण पुढची समिती घेऊयात PK बर्धन समिती. PK बर्धन समिती. PK बर्धन समिती काय आहे? समिती पहा. सुरुवातीला विचार करा पुन्हा एकदा. यांनी कोणते तरी निकष ठरवलेले असणार आहेत. त्यांचं नाव होतं PK. आता PK हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल पण ते PK नाही आहेत. प्रणव कुमार बर्धन असं त्यांचं नाव आहे. आपण याच्या अगोदर काय पाहिलेलं होतं? याच्या अगोदर आपण पाहिलेलं होतं की ग्रामीण दारिद्र्य मोजलेलं होतं. आठवतंय तुम्हाला? कोणी ग्रामीण दारिद्र्य मोजलेलं होतं? BS मिन्हास समितीनं ग्रामीण दारिद्र्य मोजलं होतं.
पी.के. बर्धन समितीने सुद्धा ग्रामीण दारिद्र्य मोजलं. म्हणजे पहिल्यांदा लक्षात आलं की ग्रामीण दारिद्र्य मोजलं. यांनी कोणत्या प्रकारचं दारिद्र्य मोजलं पहा. ग्रामीण दारिद्र्य. ग्रामीण दारिद्र्य मोजलं. कधी मोजलं यांनी? 1968-69 मध्ये. 1968-69 मध्ये दारिद्र्य मोजलं. यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं रुरल पॉवर्टी इन साऊथ एशिया. या ठिकाणी मी दाखवतो. रुरल पॉवर्टी इन साऊथ एशिया हे पुस्तक लिहिलं होतं. पी.के. बर्धन यांनी लिहिलेलं पुस्तक कोणतं? रुरल पॉवर्टी इन साऊथ एशिया. हे यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. हे महत्त्वाचे आहेत बरं का. यांनी काही नवीन संकल्पना मांडलेल्या आहेत आणि साधारणपणे नवीन संकल्पनांवरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. यांनी एक नवीन संकल्पना मांडली. त्या संकल्पनेचं नाव होतं सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न नावाची संकल्पना यांनी मांडली. आपण या ठिकाणी घेऊयात. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ही संकल्पना मांडली. याच संकल्पनेला युनिव्हर्सल बेसिक इन्कम या नावाने ओळखलं जातं. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल युनिव्हर्सल बेसिक इन्कम या नावाची संकल्पना यांनी मांडली. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ही संकल्पना कोणी मांडली? कोणत्या समितीने मांडली? दारिद्र्यविषयक किंवा सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ही समिती कोणत्या समितीनं मांडली? ही संकल्पना कोणत्या समितीनं मांडली आपल्याला असं विचारतील तर ती आहे पी.के. बर्धन समिती. लक्षात ठेवलं. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे काय संकल्पना मांडली? त्यांनी याच्यामध्ये सांगितलं आपण ज्या योजना राबवतो त्या तुकड्या तुकड्यांमध्ये राबवतो. म्हणजे उदाहरणार्थ आर्थिक जीवनमान उंचवायचं समाजाचं तर त्या एकाच कामासाठी वेगवेगळ्या योजना राबवतो. अनेक योजना राबवतो. त्यापेक्षा तुम्ही काय करा, या योजना ज्या तुम्ही तुकड्या तुकड्यांमध्ये राबवता त्याच्याऐवजी तुम्ही एक निर्धारित रक्कम लोकांच्या खात्यामध्ये टाका, प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये टाका. ही जी संकल्पना त्यांनी मांडली त्याला म्हणायचं युनिव्हर्सल बेसिक इन्कम. गरिबी दूर करायची. उदाहरणार्थ पहा, पॉवर्टी आपण म्हणतो. गरिबी आपल्याला दूर करायची आहे. गरिबी दूर करण्यासाठी सरकार 15 योजना राबवत आहे. मग हे काय म्हटले, तसं नका करू. तुम्ही काय करा, एकाच कामासाठी वेगवेगळ्या योजना तुकड्या तुकड्यांमध्ये राबवू नका. इकडून थोडं तिकडून थोडं असं नको. तुम्ही काय करा की प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये एक निश्चित रक्कम टाका. या सगळ्या योजना बंद करा आणि त्याच्याऐवजी तुम्ही प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये एक निर्धारित एक निश्चित रक्कम द्या. अशी जी संकल्पना या समितीनं मांडली त्याला म्हणायचं सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. लक्षात आली संकल्पना काय आहे? तशा प्रकारे आता पी.के. बर्धन समिती 60, 61 आणि 68, 69 ग्रामीण दारिद्र्य यांनी मोजलं. आपण उल्लेख प्रमाणे 1968, 69 दारिद्र्याचं प्रमाण मोजण्यासाठी कोणता निकष यांनी वापरला? तर यांनी वापरला मासिक दरडोई खर्चाची पातळी. म्हणजे महिन्याला एवढा खर्च प्रत्येकाला करता आला पाहिजे. तेवढा खर्च जर त्याला करता आला तर तो दारिद्र्य रेषेच्यावर. तेवढा खर्च जर त्याला नाही करता आला तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली. मासिक दरडोई खर्चाची पातळी. मासिक दरडोई खर्चाची पातळी हा निकष वापरला पी.के. बर्धन समितीनं. आणि मग ग्रामीण भागामध्ये यांनी किती मासिक दरडोई खर्चाची पातळी ठरवून दिली याचा जर तुम्ही विचार केला
तर ग्रामीण भागामध्ये यांनी मासिक दरडोई खर्चाची पातळी ठरवून दिली 15 रुपये. महिन्याला 15 रुपये एवढा खर्च करता आला पाहिजे. एवढा खर्च जर तुम्हाला नाही करता आला, दारिद्र्य रेषेच्या खाली एवढा खर्च करता आला तर दारिद्र्य रेषेच्या वर. तशा प्रकारे पीके वर्धन समितीने मासिक दरडोई खर्चाच्या पातळीचा या निकषाचा वापर केलेला होता. किती आढळून आलं या समितीला दारिद्र्य? या समितीला 1960-61 मध्ये जे दारिद्र्य आढळून आलं ते होतं 38%. 60-61 मध्ये 68%. आणि 60-61 ते 68-69 दरम्यान यांना जे दारिद्र्य आढळून आलं, त्या 60-61 ते 68-69 दरम्यान आढळून आलेलं दारिद्र्य होतं 53%. 53%. 60-61 ला 38% आहे. 60-61 ते 68-69 दरम्यान जे दारिद्र्य आढळून आलं ते 53% होतं. आता या ठिकाणी शेतमजुरांसाठी असणारी चलनवाढ विचारात घेण्यात आलेली होती, म्हणून 53% दारिद्र्य आढळून आलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी शेतमजुरांसाठी असलेली चलनवाढ विचारात घेतलेली होती पीके वर्धन समितीने. दारिद्र्य मोजताना शेतमजुरांसाठी चलनवाढ विचारात घेणारी समिती. दारिद्र्य मोजताना शेतमजुरांसाठी महागाई चलनवाढ शेतमजुरांसाठी चलनवाढ विचारात घेतलेली होती या समितीने. चलनवाढ विचारात घेऊन दारिद्र्य काढले. आणि किती दारिद्र्य आढळून आलं या समितीला? तर 53% दारिद्र्य आढळून आलं. तर या समितीने लक्षात ठेवायचं. आपल्याला विचारतील की वर्धन समिती, प्रणव कुमार वर्धन, दारिद्र्य मोजताना शेतमजुरांसाठी चलनवाढ विचारात घेऊन दारिद्र्य मोजलं, 53% आहे. आता वर्धन समितीने एक शिफारस केली. सांगितलं तुम्ही ग्रामीण खर्चाची पातळी ज्यावेळी विचारामध्ये घ्याल त्यावेळी महागाई ठरवताना शेतमजुरासाठीच्या किंमत निर्देशांकाचा वापर करा. काय सांगितलं? महागाई ठरवताना चलनवाढ, महागाई ठरवताना हे इन्फ्लेशनमध्ये मी तुम्हाला सगळं समजावून सांगेल, पण या ठिकाणी लक्षात ठेवा की समितीने शिफारस काय केली. फक्त महागाई ठरवताना काय करायला सांगितलं? शेतमजुरासाठीच्या किंमत निर्देशांकाचा वापर करायला सांगितलं. किंमत निर्देशांकाचा वापर करावा अशी शिफारस केली. लक्षात आलं? अशा प्रकारे महत्त्वाची समिती आहे. दारिद्र्य मोजताना शेतमजुरांसाठी चलनवाढ विचारात घेतली, दारिद्र्य काढलं 53%. सांगितलं ग्रामीण खर्चाची पातळी ज्यावेळी तुम्ही विचारात घ्याल त्यावेळी महागाई ठरवताना शेतमजुरासाठीच्या किंमत निर्देशांकाचा वापर करा. अशा प्रकारची शिफारस करणारी समिती लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतर आपण विचार केला होता, थोडी रिव्हिजन करूयात पीके वर्धन समितीची. ग्रामीण दारिद्र्यासाठी नेमलेली समिती 68-69 मध्ये 60-61 ला 38% दारिद्र्य आढळलं. 60-61 ते 68-69 दरम्यान 53% आहे. कोणता निकष वापरला? मासिक दरडोई खर्चाची पातळी. मासिक दरडोई खर्चाची पातळी किती रुपये होती? 15 रुपये होती. एक सिद्धांत मांडला, युनिव्हर्सल बेसिक इन्कम, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न. एकाच कामासाठी वेगवेगळ्या योजना तुकड्या तुकड्यामध्ये न वापरता एक निश्चित रक्कम खात्यामध्ये जमा करावी म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम. पुस्तक लिहिलं रूरल पॉवर्टी इन साऊथ आशिया, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि दारिद्र्य मोजताना शेतमजुरांसाठी चलनवाढ विचारात घेऊन दारिद्र्य मोजलं, 53% दारिद्र्य आढळून आलं. महागाई ठरवताना शेतमजुरासाठीच्या किंमत निर्देशांकाचा वापर करावा अशी शिफारस केली. एवढं लक्षात ठेवलं की याच्यावरचा कोणताही प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. तर या ठिकाणी आज आपण थांबतो. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. पुढच्या भागामध्ये आपण महत्त्वाच्या 4 समित्या अभ्यासणार आहोत.